मुलांनो, आज आपण इयत्ता 7वीमध्ये पाठ क्रमांक 6 शाळेतील दिवस डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या जीवनावर आधारित पाठ याची माहिती घेऊ. रामेश्वरममध्ये नुकतीच कुठे पहाट होत होती, पण कलाम कुटुंबातील सर्व मंडळी कधीच उठली होती. अगदी लहान मुलेसुद्धा उठून डोळे चुळत आपली झोप घालवण्याचा प्रयत्न करीत होती. छोटा अब्दुलसुद्धा घाईतच होता. अरबी भाषेच्या शिकवणीला जाण्यापूर्वी घाईघाईने आंघोळ करण्याइतपतच त्याच्याकडे वेळ होता. त्यानंतर त्याला गणिताच्या शिकवणीसाठी जायचे होते. तेथे त्याचे शिक्षक आपल्या उत्साही शिष्याची नेहमीच अगदी आतुरतेने वाट बघत असत. शिकवणीनंतर शिक्षकाच्या घरी मुलांना न्याहारी देण्याची प्रथा होती. तोपर्यंत फरसबंदीच्या रस्त्यावरून शाळेला जाण्याची वेळ होत असे. शाळेमध्ये अब्दुल आणि रामनाथ शास्त्रींचा मुलगा एकाच बेंचवर वर्गामध्ये बसत असत. रामनाथ व अब्दुल एकाच बाकावर बसत आणि सदैव जोडीने अभ्यास करत असत. त्यांच्या पोशाखच दोघांमधील फरक प्रकट करीत असे. एके दिवशी एक शिक्षक वर्गात आले आणि त्यांची नजर या जोडगोळीवर पडली. त्यांनी अब्दुलला उठून मागच्या बाकावर रांगेत जाण्यास सांगितले. अब्दुलने आपली पुस्तके उचलली आणि रांगेतील बाकावर बसण्यासाठी निघाला. आपल्या मित्राच्या डोळ्यातील अश्रू ओघळण्याच्या बेतात असल्याचे पाहिले. अपमान आणि तीव्र दुःख सहन करण्यापलीकडचे होते. संध्याकाळी अब्दुल व रामनाथ यांनी आपल्या घरी पोचल्यानंतर ही हकीकत सांगितली. रामनाथचा वडील विष्णू शास्त्रींना बोलावून शिक्षकांनी सांगितलं, एकतर तुम्ही मुलाच्या मनामध्ये सामाजिक विषमतेचे बीज पेरून निरागस मुलांची मने कलुषित करत आलात. त्या शिक्षकांना निर्वाण्याचा इशारा देण्यात आला. एकतर त्यांनी माफी मागावी, अन्यथा ही शाळा सोडून रामेश्वर गाव सोडून जावे. अशा तऱ्हेने 1997मध्ये भारतरत्न हा बहुमान प्रदान करत असताना त्यांच्या बालमनावर कोरली गेलेली गोष्ट त्यांनी सांगितली. जेव्हा मी मागच्या बाकावर बसण्यासाठी जात होतो, तेव्हाच्या रामनाथच्या रडवेल्या चेहऱ्याची प्रतिमा माझ्या अंतर्मनाच्या पटलावर कोरली गेली आणि ती आजसुद्धा माझ्या मनपटलावर कायम आहे. थोडक्यात पाठाची माहिती घेतल्यानंतर शब्दार्थरूपी कठीण शब्द, प्रथा, पद्धत, जिवलग, जवळचा मित्र, सदैव, नेहमीच, प्रकट, स्पष्ट, स्थानिक, त्या ठिकाणचा, मूळचे रहिवासी, जोडी, बाब म्हणजे गोष्ट, फॅक्ट, सनातन म्हणजे कर्मठ वृत्तीचे शिक्षक, कटू, कडू, तेढ, आकस, एकोपा, एकी, ठसा, छाप. अशा तऱ्हेने शब्दार्थानंतर आपण अभ्यासरूपी प्रश्नांची उत्तरे थोडक्यात घेऊया. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. छोट्या अब्दुलला कोठे जायचे होते? छोट्या अब्दुलला अरबी भाषेच्या शिकवणीला जायचे होते. शिकवणीनंतर शिक्षकाकडे काय देण्याची प्रथा होती? शिकवणीनंतर शिक्षकाकडे न्याहारी देण्याची प्रथा होती. 3. रामनाथ कोणाचा मुलगा होता? रामनाथ लक्ष्मण शास्त्री यांचा मुलगा होता. डॉक्टर कलाम यांना भारतरत्न हा बहुमान केव्हा प्रदान करण्यात आला? डॉक्टर कलाम यांना नोव्हेंबर 1997मध्ये डॉक्टर कलाम यांना भारतरत्न किताब प्रदान करण्यात आला. खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. छोटा अब्दुल का घाईत होता? कारण त्याला अरबी भाषेच्या शिकवणीला साठी पण जायचे होते आणि गणिताच्या शिकवणीला पण जायचे होते. 2. शिक्षकांनी अब्दुलला मागच्या रांगेतील बाकावर बसण्यास का सांगितले? कारण एक मुसलमान मुलाने रामनाथच्या शेजारी बसावे ही बाब त्या आत्यंतिक सनातन वृत्तीच्या शिक्षकाला मुळीच रुचली नाही म्हणून. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा. 1. पहाट, प्रभात, सकाळ. सदैव, नेहमी, सतत. आंघोळ, स्नान, नहाणे, आंघोळ करणे. प्रतिमा, फोटो, दर्पण किंवा मूर्ती. दीर्घई. खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा. मैत्री, दुश्मनी, शत्रुत्व, भांडण. मैत्री, शत्रुत्व. परंपरागत, अपरंपरागत. सामंजस्य, असामंजस्य. खोल, उथळ. वाक्प्रचारांचे योग्य रूप रिकाम्या जागी भरा. सुनावणे,
धडा शिकणे, दृष्टिक्षेप टाकणे, कलुषित करणे, कोरले जाणे. 1. मुलगा मुलगीमध्ये लिंगभेद करून लहान मुलांची मने कलुषित करणे योग्य नव्हे. 2. शाळेच्या वर्धापन दिनाच्या सोहळ्याच्या सुंदर आठवणी माझ्या मनावर कोरल्या गेल्या होत्या. 3. हिमालयाचे शिखर चढून गेल्यावर गिर्यारोहकांनी सभोवती दृष्टिक्षेप टाकला तेव्हा सगळीकडे पांढरे शुभ्र बर्फ चमकत होते. 4. राजू चोरून लाडू खातो हे समजल्यावर आईने त्याला चांगलेच सुनावले, खडसावले. 5. तेनालीरामाच्या गोष्टी वाचून मी चातुर्याचा धडा शिकलो. दीर्घ ऊ. एका शब्दाचे अनेक अर्थ वाचा व शिका. 1. पक्षी, पाखरू, खग. 2. अंतर, मन, भेद, लांबी. 3. वाट, रस्ता, उपाय. 4. जीवन, आयुष्य, पाणी. नाव, होळी, नाम. 6. हार, पराभव, फुलांचा हार. वरीलप्रमाणे आणखी काही शब्द व त्यांचे अनेक अर्थ शोधून लिहा. शिक्षा, शिक्षण, सजा. अनंत, अमर्याद, परमेश्वर. ऋण, कर्ज, उपकार. अंग, शरीर, भाग, बाजू. अंबर, आकाश, वस्त्र. काळ, वेळ. यम, मृत्यू, तीर, काठ, बाण. ए. चूक की बरोबर ते सांगा व चुकीची विधाने दुरुस्त करून लिहा. 1. छोट्या अब्दुलला इंग्रजीच्या शिकवणीसाठी जायचे होते. चूक. छोट्या अब्दुलला सुरुवातीला अरबी भाषेच्या शिकवणीला जायचे होते. 2. वर्गामध्ये रामनाथ व अब्दुल पुढे मागे बसत असत. चूक. वर्गामध्ये रामनाथ व अब्दुल एकाच बेंचवर बाकावर बसत असत. 3. अब्दुलने आपली पुस्तके उचलली आणि तो मागच्या रांगेतील बाकावर बसण्यासाठी निघाला. बरोबर. 4. या घटनेतून ते आयुष्यभरासाठी प्रामाणिकपणाचा धडा शिकले. चूक. या घटनेतून ते आयुष्यभरासाठी सामंजस्याचा धडा शिकले. अशा तऱ्हेने आज आपण इयत्ता 7वीमध्ये शाळेतील दिवस या धड्याची माहिती घेतली आणि प्रश्न उत्तरांची माहिती रेमिडियल टीचिंगच्या माध्यमातून अभ्यासली. या ठिकाणी थांबूयात आपण. धन्यवाद.